कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित व पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील कला वाणिज्य व कैलासवासी अण्णासाहेब एन.के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे यांच्या IQSC विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाईन या सोशल इनोव्हेटिव्ह प्रोग्राम अंतर्गत एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनशैली विषयक कार्यशाळा या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी असलेले कॉलेज कमिटीचे चेअरमन माननीय श्री धनराज राजमल जैन या कार्यशाळेमध्ये ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे असे माननीय श्री रघुनाथराव राठोड माजी जिल्हाधिकारी, दुसरे मान्यवर वक्ते माननीय प्राचार्य विखे भदाणे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, त्याचप्रमाणे तिसरे मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राध्यापक माननीय JP अमृतकर सर, तसेच ज्यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा संपन्न होत आहे ते या कार्यशाळेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर ST सोनवणे सर, तसेच या कार्यशाळेसाठी आपण ऑनलाईन सर्व महानुभाव उपस्थित आहात. आपणा सर्वांचे मी प्राध्यापक संजय पांडुरंग खोडके या कार्यशाळेचा संयोजक या नात्याने सहर्ष स्वागत करतो. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. ही कार्यशाळा आपण 2 सत्रामध्ये आयोजित केलेली आहे. दोन्ही सत्र प्रत्येकी 1-1 तासाचे असणार आहे. पहिलं सत्र साधारणतः 10:30 वाजता सुरू होईल. आपण दोन्ही सत्र लगोलग बघू शकतो. या पहिल्या सत्रामध्ये माननीय प्राचार्य डॉक्टर ST सोनवणे सर यांचं प्रास्ताविक होईल. त्यानंतर पहिल्या सत्राचं मार्गदर्शन माननीय श्री रघुनाथराव राठोड आनंदी जीवनाचा मंत्र या विषयावर आपल्याला संबोधित करतील. द्वितीय सत्र हे लागलीच सुरू होऊ शकेल, पण आपण नंतर देखील हे सत्र बघू शकतात. या द्वितीय सत्रामध्ये माननीय प्राचार्य विखे भदाणे सर हे ज्येष्ठांच्या कथा आणि व्यथा याविषयी मार्गदर्शन करतील. नंतर दुसरे मान्यवर माननीय प्राध्यापक JP अमृतकर सर हे 60 नंतरचे जीवन याविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील. तसेच या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी असलेले माननीय श्री धनराज राजमल जैन हे अध्यक्षीय संबोधन करतील आणि प्राध्यापक डॉक्टर राम पेटारे सर यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यशाळेची सांगता होईल. या कार्यशाळा उपस्थित होण्यासाठी आपल्याला 2 लिंक दिलेल्या असतील. त्या दोन्ही लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकतात. आपणा सर्वांना ज्ञात आहे, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, परंतु काळाच्या ओघामध्ये ही एकत्र कुटुंब पद्धतीचं रूपांतर विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये झालं. आर्थिक चंचल यामध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक नैराश्याचा भाव आला. त्यासाठी त्यांचे आरोग्य असे या सगळ्या गोष्टीतून त्यांच्यामध्ये नैराश्याचा आणि नकारात्मकतेचा भाव निर्माण होतो. ही त्यांच्यातली नकारात्मकता या कार्यशाळेच्या निमित्ताने सकारात्मकतेमध्ये परावर्तित व्हावी, हाच या कार्यशाळेचा मूळ हेतू आणि उद्देश आहे. हा हेतू आणि उद्देश आपल्या प्रास्ताविकात सादर करण्यासाठी मी या कार्यशाळेचे संयोजन समितीचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर ST सोनवणे सर यांना विनंती करतो की आपण आपलं प्रास्ताविक सादर करावं. माननीय सोनवणे सर. नमस्कार. आज आमच्या महाविद्यालयाने ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची जीवनशैली बाबत ऑनलाईनच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेच्या निमित्ताने खास करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले तुमचे आमच्यातलेच ज्येष्ठ नागरिक श्री राठोडजी साहेब माजी जिल्हाधिकारी, त्याचबरोबर माजी प्राचार्य आणि अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष आदरणीय गुरुवर्य प्राचार्य विखे भदाणे, त्याचबरोबर माझे सहकारी प्राध्यापक मित्र प्राध्यापक JP अमृतकर,
आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब धनराजी जैन, जे आमच्या कॉलेज कमिटीचे चेअरमन, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आपण ऑनलाईन जोडले गेले आहेत सर्व पूज्यनीय वंदनीय ज्येष्ठ नागरिक महानुभावांनो, यांना चरण स्पर्श नमस्कार. आपल्या सर्वांनाच कल्पना असेल की गेल्या 5-6 महिन्यापासून भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर कोरोना व्हायरस अगर कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे एक जगावर एक फार मोठी महाआपत्ती निर्माण झाली आहे. त्यात मानवाच्या बाबतीमध्ये महामारीचा प्रसंग निर्माण झाला आहे. म्हणून या संसर्गजन्य रोगाच्या माध्यमातून भारतामध्ये वेळोवेळी लॉकडाऊन आणि घरी बसा, घरी सुरक्षित राहा म्हणून खास करून अशा परिस्थितीमध्ये आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन व्हावे यासाठी महाविद्यालयाने हा एक कार्यक्रम आयोजित केला. विद्यापीठाच्या शैक्षणिक अगर महाविद्यालयाच्या निर्णय उपक्रमाबरोबरच त्याच्या पलीकडे जाऊन महाविद्यालयाने ज्येष्ठांची जीवन पद्धत अगर जीवनशैली याबाबत जी काही समस्या आजच्या परिस्थितीमध्ये बहुतांशी दिसते त्या बाबतीत मार्गदर्शन व्हावं हा एक प्रामाणिक हेतू महाविद्यालयाचा आहे. म्हणून आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचे स्वागत. ऑनलाईनच्या माध्यमातून या कार्यक्रमाला जोडले गेले म्हणून मी महाविद्यालयाचा प्राचार्य डॉक्टर एस.टी. सोनवणे म्हणून आपले स्वागत करीत आहे. जागतिक पातळीवर जेव्हा 1981 मध्ये युनोची सभा झाली त्यावेळेस सभेमध्ये हा एक विषय होता की 60 वर्षाच्या पलीकडे ज्यांचं वय झालं असेल की त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणावे. म्हणून या ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये त्या देशामध्ये त्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे केले गेले आणि त्या कायद्यांचा फायदा 60 वर्षाच्या पलीकडे जे असतील त्यांना ते फायदे मिळतील. म्हणूनच त्याबरोबर सुद्धा ज्येष्ठांची जीवनशैली किंवा जीवन जगण्याची पद्धत याबद्दल काहीतरी मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध व्हावे म्हणून हा एक महाविद्यालयाचा प्रांजळ प्रयत्न. आता ज्येष्ठ नागरिक मध्ये फक्त पेन्शनर व्यक्ती येत नाही, त्याच्यामध्ये खेड्यापाड्यावर ग्रामीण भागामध्ये ज्यांचं वय 60 पलीकडे झालं ते सर्व ज्येष्ठ नागरिक येतात. मग ज्यावेळेस आपण 60 मधून 61 मध्ये पदार्पण करतो त्यावेळेस एक वेगळा प्रवासाची सुरुवात होते. त्यामध्ये मी नेहमी म्हणत असतो, माझं स्वतःचं मत आहे, जीवन आणि आयुष्य या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. जीवन हे संसाराशी निगडीत असते, आयुष्य वयाशी संबंधित असते. आणि आज एक प्रकाशाने एक ज्वलंत समस्या ज्येष्ठांच्या बाबतीमध्ये दिसते की 60च्या पलीकडे वय गेल्यानंतर त्यांना नव्या पिढीचा पाहण्याचा दृष्टिकोन हा एक नकारात्मक होत आहे. साठ पर्यंत माणसाचं जीवन हे संसाराशी निगडीत असं 60च्या पलीकडे जेव्हा आपण आयुष्याची सुरुवात करतो आणि जीवनाच्या बाबतीमध्ये आपला संपूर्णपणे जबाबदारी नव्या पिढीवर देत असतो आणि 60च्या पलीकडे जेव्हा आपण एक वेगळ्या वळणावर एक वेगळ्या टप्प्यावर आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात होते. 60 नंतर आरोग्याच्या समस्या व इतर समस्या न तोंड द्यावं लागते. त्या वळणावर प्रत्येकाचं आयुष्याचं चित्र भिन्न असतं. ज्यावेळेस काहींच्या बाबतीमध्ये असं निदर्शनास येतं की 60 लग्नानंतर बरीच वर्षपर्यंत खांद्याला खांदा लावून सुखदुःखामध्ये सहभागी घेऊन जोडीदारांनी संसार केलेला असतो, परंतु अचानक आजारपणामुळे किंवा हृदयरोगामुळे किंवा अपघातामुळे तो आपला जोडीदार आपल्याला सोडून चालल्याला गेलेला असतो. त्यावेळेस स्त्री असेल अगर पुरुष असेल त्यांचं एकाकी जीवनाला सुरुवात होते आणि त्यावेळेस खरी 61 नंतर त्या जोडीदाराची वेळोवेळी उभा असते. म्हणून अशा परिस्थितीमध्ये घरच्यांनी किंवा कुटुंबाने किंवा मुलाने जर सांभाळण्याच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष केलं की भावनांची कदर केली गेली नाही तर त्या जोडीदाराची
वेळोवेळी प्रकर्षाने आठवले. ज्येष्ठ वर्ग म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने तो आनंदी जीवन कधीच जगत नाही. एक तर 15 वर्ष वय हे त्याचं बालपण असतं. 15 ते 25 सुखी संसाराचे स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो आणि त्या संसारामध्ये शिक्षण असेल, कष्ट असेल, निर्णया प्रकारे त्याची झुंज चालू असते आणि ते वर्ष अशीच जातात आणि लग्नानंतर पुन्हा जेव्हा मुलांसाठी त्याचं जगणं सुरू होतं, मग मुलांचं आजारपण असेल, मुलांचं शिक्षण असेल, त्यांचा सांभाळ असेल, त्यांचं पोषण असेल, यासाठी वयाचा 60 वर्षाचा टप्पा कधीच येतो हे सुद्धा समजत नाही. म्हणून त्या 60च्या पलीकडे जेव्हा सुरुवात होते तेव्हा खरी एक आयुष्याची एक वेगळी गोष्ट किंवा एक वेगळी स्थिती निर्माण होत असते. एकंदरीत असे निदर्शनास आले आहे की देशामध्ये जे एकूण ज्येष्ठ नागरिक आहेत त्याच्यामध्ये 12.5 कोटीच्या आसपास आहेत. त्याच्यापैकी 78% हे ग्रामीण भागात राहतात आणि 40% जवळपास त्या ज्येष्ठांना घरचे कुटुंब अगर मुलं सांभाळ करत नाही, म्हणून त्यांना एकाकी जीवन जगावे लागते. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर फार मोठी आपत्ती निर्माण होते. बंधूंनो, भगिनींनो, गेल्या 60 वर्षापासून ज्येष्ठांकडे नागरिक पाहण्याकडे दृष्टिकोन समाजाचा बदलत आहे. म्हणजे याचा अर्थ नकारात्मक होत आहे. त्यांच्या भावनात्मक किंवा शारीरिक अगर भावनिक गोष्टीकडे लक्ष दिले जात नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना जीवन नकोसे वाटते. अर्थात यामुळेच शासनाने अनाथ आश्रम, वृद्धाश्रम व शासनाच्या काही योजना खास करून काढल्या गेल्या आहेत. त्या विविध योजना सरकार राबवत आहे. शासनाच्या अगर राज्य पातळीवर निर्णायक प्रकारचे कायदे जरी असले परंतु तरी सुद्धा जगण्यासाठी प्रेमाची तेवढीच गरज असते. मग ते कुणाचेही प्रेम असेल, मुलाचं प्रेम असेल, पत्नीचं प्रेम असेल, समाजाचं प्रेम असेल. जर त्यांना प्रेमाची ऊब मिळाली तर निश्चितच त्यांना जीवन सुखकर वाटत असतं. एकंदरीत असे म्हणतात की परमेश्वराला प्रत्येकाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घरामध्ये आईच्या रूपाने एक परमेश्वर पाठवले. त्याचबरोबर सुख दुःखाचे अश्रू गिळून घराचं, कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी वडील पाठवले. आपले एकंदरीत आपल्या देशामध्ये गेल्या 60 वर्षापासून भारतीय समाज पद्धतीत मात्र फार विदारक चित्र निर्माण होत आहे. ज्येष्ठांबद्दलचा आदर, आगर, म्हातारपण समजून घेण्यामध्ये युवा पिढीला विसर पडत आहे, असे एकंदरीत समाज तज्ञांना आढळून आले. जेव्हा नंतरची पिढी जेव्हा वय वर्ष 60 होते तेव्हा सुद्धा त्या पिढीला सुद्धा त्याच परिस्थितीतून जावे लागते. देशाच्या पातळीवर एकंदरीत विचार केला तर ही एक फार मोठी शोकांतिका आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवन पद्धतीबद्दल विदारक चित्र होण्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्णय तज्ञांना निर्माण होतो. गेल्या 60 वर्षापासून भारतीय समाजामध्ये होत असलेल्या विभक्त जॉईंट पद्धती किंवा एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास हे कारण आहे, किंवा युवा पिढीला आपल्या कार्याचा, आपल्या जबाबदारीचा विसर पडत आहे, किंवा युवा पिढीला मार्गदर्शनाचा, संस्काराचा अभाव आहे. त्याचबरोबर आजच्या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाची जी साधन निघाले त्या साधनांचा किंवा माध्यमांचा त्यांच्यावर एक नकारात्मक प्रभाव पडत आहे. असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचबरोबर एक ट्रेंड
नवीन पिढीमध्ये जास्ती करून आलेला दिसतो तो म्हणजे सिर्फ हम दो. त्याचबरोबर असे काही आढळून आले आहे बहुतांशी प्रमाणामध्ये की प्रत्येक मुली लग्न करण्याच्या अगोदरच म्हणते की मुलाचे आई वडील जर सोबत राहणार नसतील तरच मी लग्नाला तयार होईल. अशी परिस्थिती या भारतीय समाज पद्धतीत होत असल्यामुळे म्हणून या ज्येष्ठांकडे पाहण्यासाठी किंवा ज्येष्ठांना समजून घेण्यासाठी वेळ नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्याला जर जीवन जगायचं असेल वयाच्या 60 नंतर तर आपल्यामध्ये स्वतःहून बदल करणे गरजेचं आहे. बदल करून घेण्यासाठी आपली मानसिकता तेवढी तयार करण्याचे गरजेचं आहे. त्यामुळेच वास्तव परिस्थितीला तोंड देता येऊ शकेल. म्हणून या ऑनलाईनच्या माध्यमातून एक जे अभ्यासक तुमच्यातले ज्येष्ठ नागरिक त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळावे हा एक महाविद्यालयाने एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये याचा फायदा होईल याचा मला आत्मविश्वास आहे. त्याचबरोबर व्यक्तिगत पातळीवर सुद्धा मी काही व्यक्तिगत मत व्यक्त करण्याची माझी इच्छा आहे. की आपल्यास उपदेश करण्यात इतपत मोठा नाही मी जरी 2 पुस्तकं जास्त वाचली पण तुमचा अनुभव हा माझ्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. म्हणून एक अनुभव हा लाख गुरूंपेक्षा श्रेष्ठ असतो म्हणून ही सत्य आहे. आपल्या आयुष्याच्या वयाच्या टप्प्यात उदार वयामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी एक भीती, नैराश्य, हट्टीपणा यासारखे गुण आहेत. त्याचबरोबर त्यासाठी आपली विचारधारा बदलून घेतली पाहिजे. 2 पिढीच्या विचारसरणीमध्ये गॅप असतो, अंतर असते. जुन्या पिढीला नवीन पिढी समजून घेण्यास तयार नसते. त्यासाठी आपल्यामध्ये स्वतः बदल केला पाहिजे. आपलं म्हणणं जरी सत्य असेल पण नवीन पिढी ऍक्सेप्ट करत नाही, स्वीकार करत नाही. म्हणून अशा वेळेस आपल्याला अत्यंत त्रास होतो, भावना दुखवतात आणि वयाच्या वाढत्या वयाबरोबर रक्तदाबही वाढत असतो. म्हणून त्यासाठी मला जे वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपला फावला वेळ असेल तर पुस्तकं वाचण्यामध्ये घालणे, मंदिरात जाणे किंवा अध्यात्मामध्ये वेळ खर्च करणे, त्याचबरोबर समवयस्क व्यक्ती असतील त्या व्यक्तींबरोबर खर्च करणे, त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं म्हणजे आपली विचारशक्ती बदलणे. समोरच्या व्यक्ती जर बदलत असतील तर आपण स्वतःमध्ये हळूहळू बदल करणे हा एक शेवटचा पर्याय आहे. म्हणून शेवटी एवढं म्हणजे चिंता करू नये, फक्त काळजी घ्यावी. सकारात्मक दृष्टिकोन नेहमी निर्माण करावा, वेळेचं नियोजन करावं. म्हणून वय वर्ष जास्त असूनही समाजामध्ये काही व्यक्ती त्यांचं वय मात्र कमी दिसत असतं. त्याला कारण असं की त्यांनी आपल्या स्वतःच्या विचारशक्तीमध्ये बदल केला, वास्तव परिस्थितीला स्वीकारलं, आपल्या वेळेचं नियोजन केलं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. म्हणून अशा व्यक्ती चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहेत. म्हणून वय वर्ष वाढूनही ते कमी वयाचे दिसतात, त्याला हे कारण आढळून येते असं तज्ञांना वाटतं. त्याच्यामध्ये जिवंत उदाहरण म्हणजे आजच आपल्या कार्यक्रमाला जे व्यासपीठावर जे खास करून प्रमुख वक्ते आहेत श्री राठोडजी साहेब यांचं वय वर्ष 81 आहे. आदरणीय भदाणे सर यांचं वय वर्ष 83 आहे. तरी सुद्धा त्यांच्यातली कार्यक्षमता, त्यांच्यातली शक्ती पाहून इतरांना हेवा वाटतो. म्हणून या पद्धतीने आपण बदलायला पाहिजे. त्याचबरोबर हे पण म्हणेल की आपण मनाला बदला. मन बदललं, मन सकारात्मक ठेवलं तर शरीर सुद्धा सकारात्मक होईल. मन आणि आत्मविश्वास या जोरावर मनुष्य काही करू शकतो. असे समाजामध्ये भरपूर प्रकारची उदाहरणं आहेत. म्हणून असे म्हणतात साऊंड माइंड, साऊंड बॉडी.
त्यासाठी आपण मन मात्र धीट करा, खंबीर करा आणि परिस्थितीवर ऑटोमॅटिक मात करता येतील आणि आपली जीवन पद्धत एक भविष्यातील उदार वयामध्ये सुखकर होऊ शकते असं मला वाटतं. त्याचबरोबर मला असंही सुचवावंसे वाटते, ज्येष्ठांबद्दल एक आदर ठेवावा. जर तुम्ही ज्येष्ठांचे वृद्धत्व, त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या सहवासातच त्यांना शेवटपर्यंत जर साथ दिली तर याचा परिणाम नंतरच्या पिढीवर सुद्धा सकारात्मक होईल. तरच हे बदलू शकते, अन्यथा बदलणार नाही. नाही तर वर्षानुवर्षे ज्येष्ठांच्या समस्या तशाच राहतील. म्हणून तरुण पिढीने ज्येष्ठांच्या काही चुका असतील त्या चुका सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे, परंतु त्यांना आपल्यापासून दूर ठेवू नये. प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक तरुण पिढीने आपल्यापासून सुरुवात करावी. म्हणून असं म्हणतात की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. त्या साध्या भाषेमध्ये चारित्र्य घरापासून सुरुवात होत असते. म्हणून तरुण पिढीने ही सुरुवात केली पाहिजे. यामध्ये स्त्री आणि पुरुषांनी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणून एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचे नियोजन करणं आमचे सर्व प्राध्यापक, आयोजन समिती आणि विशेष करून प्राध्यापक संजय खोडके यांनी मोलाचं सहकार्य केलं किंवा एक कामगिरी केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद प्राचार्य महोदय. यानंतर या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री रघुनाथराव राठोड साहेब यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. माननीय राठोड साहेब हे जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झाले. आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी रायगड, अहमदनगर व रत्नागिरी या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून आपली सेवा बजावली. त्याचप्रमाणे ते गृहनिर्माण विभागाचे सहसचिव म्हणून देखील त्यांनी काम बघितलं. त्याचबरोबर संचालक, रोजगार हमी योजना, संशोधन, कृषी विभाग अशा विविध पदांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या त्यांनी 36 वर्ष सांभाळल्या. या प्रशासकीय कामाच्या अनुभवासोबतच माननीय राठोड साहेब हे सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन करीत असतात. या प्रशासकीय कामासोबतच माननीय राठोड साहेब हे उत्तम साहित्यिक, समीक्षक व उत्तम वक्ते म्हणून देखील महाराष्ट्राला सुपरिचित आहे. असे माननीय राठोड साहेब यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी श्रोत्यांना संबोधित करावे. माननीय राठोड साहेब. कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोनवणे आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक अमृतकर आणि प्राध्यापक मोरे यांनी मला त्यांच्या विद्यालयामार्फत सुरू असलेल्या विद्यार्थी हितासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ही माहिती ऐकून मी खरं थक्क झालो. या उपक्रमाबद्दल या सगळ्या मंडळींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. मित्रहो, ऑनलाईनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांशी सकारात्मक व आनंदी जीवन जगण्यासाठी काही हितगुज करावा, संवाद साधावा असं आमचं चर्चेअंती ठरलं आणि त्यानुसार यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आज मी आपल्याशी तुमचा एक मित्र म्हणून आणि तुमचा एक हितचिंतक म्हणून बोलणार आहे. चीनने संपूर्ण जगावर आपल्या भारतावर कोरोना महामारीचे मृत्यूचे थैमान घालणारे महासंकट लादले आहे. याबद्दल मुळी शंका नाही. चीनचे राक्षसी अमानवीय जैविक हल्ल्याचे हे भयानक कारस्थान
लक्षात घेता मला नेपोलियन बोनापार्टने आपल्या आत्मचरित्रातील चीनबद्दल केलेल्या विधानाची प्रकर्षाने आठवण येते आणि नेपोलियनच्या दूरदृष्टीला व अचूक विश्लेषणाला मी या निमित्ताने वंदन करतो. नेपोलियन चीनबद्दल असं म्हणतात की आज चीन हा निद्रिस्त अजगरासारखा आहे. त्याला भविष्यात जाग येईल तेव्हा तो संपूर्ण जग संकटामध्ये नेईल. आपल्याकडे स्वातंत्र्यपूर्व काळात मानवेंद्रनाथ रॉय नावाचे एक राजकीय विचारवंत होते. त्यांना एम.एन. रॉय या नावानं देखील ओळखतात. बुद्धिवादावर आधारित राजकारण हा त्यांचा सिद्धांत होता. रॅशनल ह्युमॅनिस्ट नावाचा त्यांचा पक्ष होता. रॅडिकल ह्युमॅनिस्ट नावाचं त्यांच्या मुखपत्रातून एम.एन. रॉय आपले विचार मांडत असत. ते इंटरनॅशनल कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापकांपैकी एक महत्त्वाचे संस्थापक होते. त्यांनी अमाप अशी ग्रंथरचना केली. आपल्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले माननीय मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, लोकसत्तेचे तत्कालीन संपादक श्रीयुत हा.रा. महाजनी आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ही नावाजलेली मंडळी एम.एन. रॉय यांच्या वैचारिक सिद्धांताची अभ्यासक होती. आपल्या रॅडिकल ह्युमॅनिस्ट या मुखपत्रातून 1935च्या सुमारास एम.एन. रॉय यांनी भारत व चीनबद्दल काही विधाने केली आहेत. त्यातली मी काही या ठिकाणी सांगणं उचित समजतो. ब्रिटिशांना भारतात स्वातंत्र्य द्यावे लागेल, परंतु ते अखंड भारताचे स्वातंत्र्य नसेल. भारत लोकशाही व पंचवार्षिक योजनांची कास धरेल. भारताची मिश्र अर्थव्यवस्था असेल. भारतास त्यांचे छोटे मोठे शेजारी राष्ट्र सतत त्रास देतील. चीन हा भारताविरुद्ध सदैव आणि सतत लष्करी बळाचा वापर करून शांतता भंग करेल. आशिया खंडाच्या नेतृत्वाबद्दल भारत व चीनमध्ये सदैव राजकीय चढाओढ राहील. भारताला चीनशी आर्थिक, राजकीय आणि व्यापारी या पातळीवर सतत लढावे लागले. चीनने आपल्यावर 1962 साली युद्ध घातले. या युद्धाच्या अनुभवाने आपण जागे आणि शहाणे झालो. आपण आपल्या लष्करी सामर्थ्याला वाढवण्याच्या योजना यशस्वीपणे राबवल्या. आज आपल्याकडे 7,000 किलोमीटर पल्ल्याचे मिसाईल्स आहेत. त्यांच्या टप्प्यामध्ये चीनची राजधानी पेकिंग, त्यांची इतर महत्त्वपूर्ण शहरे, त्यांचे लष्करी व औद्योगिक तळ हे येतात. तेव्हा 1965च्या युद्धाला संकट न मानता आपण संधी मानून आत्मनिर्भर झालो आणि समर्थ झालो. आज चीनने आपल्यावर लागलेल्या कोरोनाविरुद्ध भारत एकजूट होऊन नियोजित पद्धतीने या संकटाचा मुकाबला करत आहे. हे संकट आपल्याला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. अशा परिस्थितीत आज भारताची, खास करून आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती ही चिंताजनक आहे. महाराष्ट्रात आज रुग्णबाधितांची संख्या 1 लाखापेक्षा जास्त झालेली आहे. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संपर्काचा धोका अधिक असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यातच आता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. सबब कोरोनासह इतर साथीच्या रोगांच्या नियंत्रणासाठी सर्वंकष, तत्पर आणि काळजीपूर्वक आखलेली अशी उपाययोजना निर्माण करणे आणि तिची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आज आपल्या देशामध्ये 10 कोटीहून जास्त ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातील सुमारे 2 कोटी हे नागरिक एकाकी जीवन जगतात. अशा या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नैराश्य,
ही सर्वात मोठी समस्या आहे. या नैराश्यातून नकारात्मक मनभूमिकेला दूर ठेवायचं असेल तर स्वतःचा शोध आणि स्वतःशी संवाद आपल्याला साधावा लागेल व एकांतात ध्यान साधनेचा परिपाठ करावा लागेल. मी या ईश्वराचा एक अंश आहे या अर्थाच्या सोहम मंत्राची साधना करावी लागेल. आज मला आपल्याशी बोलताना ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या ओवीची आठवण येते. ज्ञानमाऊली असं म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. अर्थात हे सृष्टीत निर्मितीच्या आधी असणाऱ्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या स्वतःला स्वतः जाणणाऱ्या आत्मरूपा गणेशा तुला नमस्कार असो. ही ओवी या ठिकाणी मी एका शब्दासाठी तिची आठवण केली. जय जय स्व संवेद्या म्हणजे स्वतःलाच ओळखणाऱ्या, स्वतःला जाणणाऱ्या अशा या अर्थाच्या ओवीची गरज आपल्याला देखील आहे. त्यामुळे होणार काय, आपण स्वतः जर ओळखलं, जाणून घेतलं तर सकारात्मक प्रकाशाचा उदय होऊन नैराश्याचा अंधकार हा नष्ट होऊ लागेल. यासाठी आपण ज्ञानेश्वरीकडे पुन्हा जाऊया. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, आई के शरीर एक तरी परिवसया भेद अनेक. मी संपूर्ण ओवी वाचत नाही, फक्त त्यातला मतितार्थ सांगतो. ज्ञानमाऊली असं म्हणतात की आत्मा अमर आहे, चिर तरुण आहे, मात्र वाढत्या वयाबरोबर बालपण, तारुण्य, वृद्धत्व हे मानवी शरीराचे बदल अनिवार्य आहे. वृद्धत्व हे अटळ आहे, ते टाळता येत नाही. या दृष्टिकोनातून आम्ही वृद्ध झालो म्हणून शहामृगासारखं वाळून डोकं खुपसून बसून राहणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. या विषादातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला वेळेचे व्यवस्थापन, ज्याला आपण टाईम मॅनेजमेंट अर्थात टाईम टेबल म्हणतो, हे आखावं लागेल. आपल्याकडे वेळ कमी असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. खरं तर आपला बहुमूल्य वेळ आपणच वाया घालवत असतो. असा वेळ वाया घालवणाऱ्या वृद्धांमध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण हे अधिक असते. भल्याभल्यांच्या हातून वेळ ही निसटून जाते आणि अनेकांच्या हातात ती इतकी असते की त्या वेळेचं काय करायचं हे त्यांना कळतच नाही. खरं म्हणजे मित्र हो, वेळ ही खरोखरच खूप अमूल्य बाब आहे. आपण ज्येष्ठ असल्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. त्यासाठी टाईम मॅनेजमेंट ही आपल्याला आखली पाहिजे. आपल्या उद्दिष्टांसाठी वेळेचा केलेला प्रभावी वापर म्हणजे टाईम मॅनेजमेंट. त्यामुळे आपल्याला उद्दिष्टे निश्चित करावी लागतील. जो वर्तमानात जगतो तोच वेळेचा प्रभावी उपयोग करू शकतो. भूतकाळाचा शोक आणि पश्चाताप, भविष्याबद्दलचं भय या दोन दऱ्यांमध्ये वर्तमान काळ असतो. म्हणून वेळेचे व्यवस्थापन म्हणजे वर्तमान काळात उद्दिष्टपूर्ण जगणे हे पहिल्यांदा कृपया लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या मनात सकारात्मकतेच्या, सद्भावाच्या, सद्विचाराच्या बीजांना अंकुर फुटू लागतील आणि आपल्याला प्रत्येक क्षण जगत असल्याचा आनंद गवसेल. मित्रो, या करोनाग्रस्त परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो असा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. मी आपल्याला आपल्या काही धर्मग्रंथांकडे नेतो. आपल्या धर्मग्रंथात समृद्ध, सुखी व सकारात्मक जीवन जगण्याची महत्त्वपूर्ण अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. हे सांगताना मला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष नेल्सन मंडेला आणि आपली भगवद्गीता यांच्या सलोख्याची आठवण येते.
नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष असताना इस्कॉन संस्थेच्या श्रीकृष्णाच्या रथयात्रेला ते आवर्जून भेट देत असत. इस्कॉनचे त्यावेळेचे स्वामीजी हे त्यांचं स्वागत करत. श्रीकृष्णाची रथयात्रा सुरू झाली की गीतेचे श्लोक सुरू होते. एकदा स्वामी गीतेचे श्लोक म्हणत असताना पुढची ओळ नेल्सन मंडेला यांनी पूर्ण केली. स्वामीजींना खूप धक्का बसला, आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, तुम्ही श्लोकाची ओळ कशी पूर्ण केली? नेल्सन मंडेला म्हणाले, गीता हा माझा प्राण आहे. गीतेने मला नैराश्यातून बाहेर काढलंय. गीतेमुळे मला सबलता मिळाली आहे. गीतेने मला मनाचं धैर्य दिलेलं आहे. माझं हृदय मजबूत केलेलं आहे. माझी विचारसरणी सबल केलेली आहे. आणि मी गीतेचा अत्यंत जवळचा भक्त आहे. मित्र, नेल्सन मंडेलांच्या मनाचे नैराश्य गीतेच्या सतत वाचनामुळे आणि अभ्यासामुळे जाऊ शकतं, तर आपलं का जाऊ शकत नाही? आपल्याकडे रामायण आहे, महाभारताचा एक प्रचंड असा वारसा आहे. हे दोन्ही ग्रंथ, रामायण आणि महाभारत, हे मिथक नसून भारतीय प्रेरणांचा ज्वलंत इतिहास आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतीवरील मोकळ्या जागेत रामायणातील आणि आपल्या संस्कृतीतील कथाचित्रे रेखाटण्यात आली आहे, याचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. प्रभू रामचंद्र यांचं स्वतःचं जीवन, त्यांनी कुटुंबाबद्दल केलेली कर्तबगारी, समाजाबद्दल आणि देशाबद्दल त्यांची भूमिका, याने रामायणामध्ये जागोजागी मार्गदर्शक तत्वे आहेत. रामायणामध्ये दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे ईश्वर भक्ती, परोपकार, सद्वर्तनी जीवन, निस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, सत्यवचन याने भरलेलं वैयक्तिक जीवन. आणि याच्या विरुद्ध प्रेयस म्हणजे स्वार्थी, इतरांना दुःख देण्यामध्ये आनंद मानणारा, फक्त स्वतःचाच विचार करणारा अशी व्यक्ती. तेव्हा आपण प्रेयसची निवड केली तर आपल्या मनात कधीच निराशेचे भाव येणार नाही. प्रेयस मात्र आपल्याला शेवटी दुःख देईल. बंधू भगिनींनो, मगाशी मी गीतेचा उल्लेख केला. जीवनातील सर्वात आवश्यक गोष्टींवर भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये अतिशय महत्त्वाचे उपदेश केलेले आहेत. मी आपल्याला भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातील 17व्या ओवीकडे नेतो. श्रीकृष्ण हे आपल्या भक्तांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी काय करावं याबद्दल मार्गदर्शन करताना असं म्हणतात की जो योग्य प्रमाणात जेवण करतो आणि योग्य वेळी झोपतो, ज्याची दिनचर्या नियमित आहे, त्या व्यक्तीत योग म्हणजे शिस्त येते. अशी व्यक्ती दुःख आणि रोगापासून दूर राहते. सात्विक जेवण हे उत्तम आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे, यावर श्रीकृष्ण भर देतात. भगवान श्रीकृष्णांनी कर्माबद्दल देखील मार्गदर्शन केले. 8व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, तू माझे चिंतन कर, पण नुसतं चिंतन करू नकोस, तर कर्मरत राहा. आपले काम सोडून माझे नाव घ्यायला मी कधीच सांगणार नाही. भगवान कधीही अव्यवहारिक गोष्टीचा सल्ला देत नाही. कर्माशिवाय जीवन असू शकत नाही. कर्माने माणसाला सिद्धी प्राप्त होते, ती संन्यासाला देखील प्राप्त होऊ शकत नाही. आनंदाबद्दल भगवान श्रीकृष्ण 2ऱ्या अध्यायात सांगतात की सुख दुःख येणे आणि जाणे हे थंडी ताप येण्यासारखे आहे. ते सर्व सहन करायला शिकलं पाहिजे. ज्याने वाईट इच्छा आणि लोभ सोडलाय त्याला शांती मिळते. कोणीही इच्छेपासून मुक्त राहू शकत नाही, पण इच्छेची गुणवत्ता मात्र बदलायला पाहिजे. उपासनेशिवाय व्यक्तीचा वैयक्तिक आणि भौतिक अभ्युदय होत नाही.
मी आतापर्यंत जे सांगत आलो त्यात कोणतीही अंधश्रद्धा नाही हे कृपया करून जाणून घ्या. तर ती माझी स्वतःची अनुभूती आहे. सध्याच्या विक्राल कलियुगात वेगवेगळ्या देवदेवतांच्या उपासना वेळोवेळी केल्या जात असल्या तरी शास्त्र वचनाप्रमाणे या भयग्रस्त काळात कलो चंडी विनायको या विशेष फलदायी आहेत. आपल्याला असं वाटेल की कलो चंडी विनायक म्हणजे काय, तर या कलियुगामध्ये कलो म्हणजे कलियुग, विनायक म्हणजे श्री गणेश आणि चंडी म्हणजे मां भगवती. तेव्हा श्री गणेशाची आणि चंडीची उपासना ही वेद काळापासून चालत आलेली आहे. आपण श्री गणेश अथर्व शीर्ष या स्तोत्राचं नाव ऐकून असाल. बंधू भगिनींनो, कोरोनामुळे उद्भवलेल्या विषादानं, नैराश्याने आणि भयाने आपल्या सर्वांनाच ग्रासलेलं आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने आनंद आणि विषाद या दोघांचाही संबंध मनाशी आहे. जे आनंद आणि विषाद या स्थिती समजून घेतील ते नैराश्याच्या दुष्टचक्रातून आपोआप बाहेर पडतील. पण आनंद आणि विषाद समजून कसं घ्यायचं, तर आजारामुळे उद्भवणाऱ्या साईड इफेक्टची जी मुळं आहेत ती मनातच असतात. म्हणून किमान मनाचा इलाज तरी आपण स्वतः निर्धारपूर्वक करायला हवा. ही क्रिया करणे म्हणजे समजून घेणे. आता गणेश अथर्व शीर्षाकडे वळतो. या गणेश अथर्व शीर्षामध्ये 3 शब्द आहेत. एक गणेश, 2 अथर्व आणि 3 शीर्ष. मी शीर्षापासून सुरुवात करतो. शीर्ष म्हणजे आपले मेंदू, डोके, मन, ज्याला आपण ब्रेन म्हणतो. अथर्वमध्ये 2 शब्द आहेत, अ अधिक थर्व. थर्व म्हणजे चंचल, भरगटलेले, निराशा, दुःख, विषादाने ग्रासलेले, अशांत मन. अ म्हणजे नाही, जसं अमर अज्ञान तसं अथर्व. आणि गणेश जो गणांचा देव आहे तो गणेश. थोडक्यात गणेश अथर्व शीर्षाच्या नियमबद्ध पठनाने अशांत भ्रांत मन शांत आणि स्थिर होते, नैराश्य पळून जाते, ब्लड प्रेशर नियंत्रित होते. मी आता देवी उपासनेकडे जातो. मी स्वतः देवीचा उपासक आहे. मला सद्गुरू आहे. मी अनुग्रहित आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कल्याणासाठी वेद काळापासून आजही चंडी उपासना सातत्याने सुरू आहे. दुर्गा सप्तशती या संस्कृत ग्रंथातील देवी उपासनेची शास्त्रशुद्ध पद्धत ही गहन स्वरूपाची आहे. त्यासाठी ज्ञानी आणि अधिकारी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे लागते. तरीही मराठी भाषेतील दुर्गा सप्तशती ग्रंथाचा अवलंब करून त्यात निर्धारित केलेल्या पद्धतीने श्रद्धा आणि भक्तीने हे अनुष्ठान करणे हे प्रासादिक आणि फलदायी आहे. बंधू भगिनींनो, या दुर्गा सप्तशतीमध्ये कवच नावाचं एक स्तोत्र आहे. कवच म्हणजे शरीर रक्षणार्थ जप मंत्र विधी. कवच स्तोत्रामध्ये आपल्या शरीरातील हृदय, मज्जा, अस्थि, रक्त, मनोधर्म या साऱ्यांचा अतिशय सूक्ष्मपणे विचार केलेला आहे आणि त्यांच्या रक्षणार्थ प्रार्थना देखील आहे. हा विचार इतका सूक्ष्म आहे की जणू काही आपण एक्सरे यंत्राच्या समोर उभे आहोत आणि त्या यंत्रामध्ये आपलं शरीर उमटलेलं आहे. या दुर्गा सप्तशतीमध्ये एक अर्गला नावाचं दुसरं स्तोत्र आहे. अर्गला म्हणजे उपासनेत येणाऱ्या अडथळ्यांना उखडून टाकण्याचे सामर्थ्य. मग आपल्या उपासनेमध्ये कोरोनाचा अडथळा आलेला आहे
तर त्या कोरोनाशी लढण्यासाठी आपण आपल्या मनाला सकारात्मक आणि समर्थ करण्यासाठी अर्गला स्तोत्राचे पठण हे फलदायी ठरणार नाही का? निश्चितच फलदायी ठरेल. या स्तोत्रात स्वतःसाठी तसेच सर्व लोकांसाठी, सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. स्वतःसाठी केलेल्या प्रार्थनेला आपण व्यष्टी प्रार्थना म्हणतो आणि समाजासाठी केलेल्या प्रार्थनेला आपण समष्टी प्रार्थना म्हणतो. स्वतःसाठी केलेल्या प्रार्थनेत अर्गला स्तोत्रामध्ये तो भक्त देवीजवळ मागतो, देही सौभाग्यम आरोग्यम, देही परमम सुखम. देही म्हणजे दे, हे भगवती मला सौभाग्य दे, आरोग्य दे. उत्तम आरोग्य हेच माझं सौभाग्य, हा याच्यातला मध्यबिंदू आहे. आणि देवी मला सौभाग्य आणि उत्तम आरोग्याद्वारे परम सुख दे. उत्तम आरोग्य नसेल तर परम सुख नाही. पुढे प्रार्थना अशी आहे की चंडिके त्वाम व्याधिनाशिनी, रूपम देही, जयम देही, यशो देही, द्विषो देही. मा चंडिके, तू व्याधिनाशिनीच आहे, म्हणून आमच्या सगळ्या व्याधी तू नष्ट कर. आणि द्विषोजही म्हणजे आमच्या शत्रूंचा नाश कर. आम्हाला रूप दे, जय दे, यश दे. आता सर्वांसाठी प्रार्थना काय, तर तीही खूप प्रासादिक आहे. विद्यावंतम, यशस्वंतम, लक्ष्मीवंतम जनम दे. सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना तू विद्यावंत कर, यशवंत कर, लक्ष्मीवंत कर, गरीब कुणालाही राहू दे. विदेही द्विषताम नाशम, विदेही बलमुच्चके. अर्थात द्वेष करणाऱ्या शत्रूंचा नाश कर. आणि बलमुच्चके म्हणजे असं मोठं सामर्थ्य दे, असं सामर्थ्यवान सैन्य दे की शत्रू आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकणार नाही. बंधू भगिनींनो, अजून एक दोन मंत्र मी या ठिकाणी सांगणं उचित समजतो. भगवतीच्या मंत्रांमध्ये दुष्ट भीती, महाभीती भंजना येई, अशी देवीची प्रार्थना आहे. आज करोनाची दुष्ट भीती आहे, महाभीती आहे आणि तिचं भंजन, नाश करण्याची शक्ती या प्रार्थनेमध्ये आहे. भावना मात्र संतुष्ट हृदया येई, अशी आईची प्रार्थना आहे. म्हणजे केवळ श्रद्धा असली, भक्ती असली, मनात भावना असली की हे आई तू संतुष्ट होते, तुझं हृदय संतुष्ट पावतो आणि तू आमच्याकडे लक्ष दे. आपण भगवतीच्या चरणी राहून तिच्या प्रसन्नतेसाठी जे काही नामस्मरण करतो, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं जे काही पारायण करतो, त्या सगळ्या उपक्रमाचं फल देणारी ती दयावान आहे. उपक्रमांचा प्रासादिक परिणाम देणारा हा नाम मंत्र आहे. नाम पारायणाभीष्ट, नाम पारायणाभीष्ट फलदायै दुर्गे देवै नमो नमः. बंधूंनो, शास्त्रामध्ये औषधाला म्हणजे मेडिसिनला मंत्र असं म्हणतात. डॉक्टर आपला श्वास वाचवतात, पण आपले सद्गुरू आपला श्वास जागवतात. आपल्याला गुरु जर असेल तर गुरु जो मंत्र देतो तेच आपलं मेडिसिन. म्हणून तुमच्यापैकी ज्यांना सद्गुरू आहेत त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप करा. ज्यांना सद्गुरू नाही, मंत्र दीक्षा नाही, तर तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही देवाला, देवीला गुरु म्हणून स्वीकारा आणि त्याच्या नावाचा मंत्र जप करा. उदाहरणार्थ तुम्हाला महादेव आवडत असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. मंत्र जपामुळे, नामस्मरणामुळे मन आनंदी होते, सबळ होते आणि नैराश्य टिकत नाही. बंधूंनो, हे सगळं सांगत असताना काही संस्थांच्या आदर्श उपक्रमांचा उल्लेख करणं हे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे. साई निर्माण ग्रुपच्या वतीने कोरोना योद्ध्यांचं आत्मबल वाढवण्यासाठी काल परवाकडे भारतासह 27 देशांमध्ये साई चरित्राचं पारायण संपन्न झालं.
अहोरात्र मेहनत करणारे डॉक्टर, नर्सेस, पोलीस दलाचे अधिकारी, त्यांचे कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिकांचे अधिकारी, कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि स्वयंसेवक या सर्वांचं मनोबल वाढवावं, त्यांची कर्तव्यनिष्ठा कायम राहावी, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला विज्ञानाची आणि अध्यात्माची जोड मिळावी, यासाठी या साई चरित्र पारायणाचा कार्यक्रम संपला. घर तेथे साई चरित्र अशी ही घोषणा होती. मला असं वाटतं की आपण ज्येष्ठ नागरिकांनी देखील अशा समर्पक उपक्रमाची मोहीम हाती घ्यावी. आपला ग्रुप तयार करावा, पण डिस्टन्स ठेवून आपापल्या घरीच आपल्या श्रद्धेने आपल्या निवडलेल्या ग्रंथाची निवड करावी आणि त्याचं पारायण करावं. आपल्याकडे इतके समृद्ध ग्रंथ आहेत पारायणासाठी. उदाहरणार्थ नवनाथ भक्तिसार, गुरुगीता, गुरुचरित्र, रामायण यापैकी कोणताही ग्रंथ घेता आणि त्याचं पारायण करा. मनाचं नैरिश्य टिकू शकतं. या लॉकडाऊनमध्ये काही शिक्षकांनी देखील खूप सुंदर उपक्रम केलेले आहेत. 1041 शैक्षणिक व्हिडिओ व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण योजना चांदवडच्या काही शिक्षकांनी राबवली. 11 जूनच्या दैनिकामध्ये याचा सविस्तर वृत्तांत आलेला आहे. काही खासगी डॉक्टर मैदानात उतरले, काही मानसोपचार तज्ज्ञ आलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सकारात्मकताचा भाव रुजवत आहे. या सर्वांचा उल्लेख मी मोठ्या अभिमानाने. टाळेबंदी असो वा शिथिल असो, कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला शोधून किमान 14 दिवस त्याचे विलगीकरण करण्यासाठी आपण स्वतः दक्ष राहून शासकीय यंत्रणेला सहकार्य करू शकतो. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्याच्या उपक्रमात आपला सक्रिय सहभाग असू शकेल. मी केरळचं उदाहरण देईन. त्यांनी तिचं तिहेरी टाळेबंदी केली. कोरोना संपर्कात आलेल्या व्यक्तीचे 14 ते 28 दिवस सक्तीने विलगीकरण केले आणि कोरोनाची साखळी तोडण्यात त्यांनी यश मिळवलं. आता एक महत्त्वाचा उपक्रम सांगतो. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेने प्रबोधनावर भर दिलेला आहे. या संकट काळात काय करावे याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून षडसूत्री योजना ते राबवत आहे. या योजनेमध्ये 1. हात स्वच्छ धुणे, 2. सॅनिटायझरचा वापर, 3. सतत मास्कचा वापर, 4. गर्दीत जाणे टाळणे, 5. थुंकणे अजिबात बंद करणे आणि 6 फुटाचे अंतर ठेवून संवाद साधणे. हा उपक्रम अतिशय आवश्यक आहे आणि मोलाचा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि विषय म्हणजे व्यायाम. ज्येष्ठांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो प्राणायाम, लोम विलोम, भ्रामरी, योगासनं हा व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. खास करून कोरोना काळात आपले लंग्स म्हणजे फुफ्फुस कार्यक्षम राहिले पाहिजे. व्यायामामुळे ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा होतो. आहाराबद्दल देखील सतर्क असणं आवश्यक आहे. सकाळी 8 ते 9 पर्यंतच्या दरम्यान न्याहारी करावी. त्यात साधे पदार्थ असावेत. जेवण दुपारी 12 ते 2, ते कधी भरपेट घ्यायचं नाही, मध्ये काही खायचं नाही. रात्रीचं जेवण 7 ते 8, ते त्यासाठी देखील पोट थोडं रिकामं ठेवायचं. दिवसभर भरपूर पाणी प्यायचं आणि असा शिस्तबद्ध आहाराचा कार्यक्रम दिवसभर कार्यान्वित करायचा. बंधू भगिनींनो, आपण काय करू शकतो या मालिकेत मी आपल्याला अजून सांगेन की ज्या चीनमुळे आपल्यावर कोरोना महामारीचं हे संकट आलं आहे, त्या चीनच्या वस्तूंवर आपण बहिष्कार घालण्याची मोहीम ताबडतोब हाती घेणं काळाची गरज आहे. निदान आपण स्वतः व आपले कुटुंबीय सदस्य आणि आपली मित्रमंडळ
चीनी वस्तू विकत घेणार नाही आणि इतरांना विकत घेऊ देणार नाही असा दृढ संकल्प करावा. ज्या दुकानांमध्ये चीनी वस्तू विक्रीसाठी आहे त्या दुकानदाराचे मन विक्रीपासून वळवावे. कोरोनामुळे आपल्या आर्थिक स्थितीला प्रतिकूल परिणाम झाला आहे. उद्योगधंदे, रेल्वे वाहतूक, कार्यालयीन कामकाज या साऱ्यांवर प्रतिकूल परिणाम झाला. चीनमधील ॲप्स मोबाईल आपण काढून टाकले पाहिजे. आपण चीनी वस्तूची खरेदी केल्यावर आपल्याकडून मिळणाऱ्या पैशातून चीन आपल्या लष्करी सामर्थ्य वाढवत असतो आणि आपल्या सीमांवर अतिक्रमण करून आपलाच भूभाग गिळंकृत करत असतो. देशाच्या संरक्षणासाठी प्रसंगी आपल्या सैनिकांचे बलिदान होते. म्हणून आपण एक संकल्प केला पाहिजे की चीन बरोबर लढताना बुलेटसह तसेच व्हॉलेटसह चीनशी मुकाबला आणि त्यातून स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेची प्राप्ती हे आपलं लक्ष्य आपण निर्धारित केलं पाहिजे. खरं तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ श्रोतू संवादाचा ग्रंथ आहे. वक्त्याच्या समोर बसलेले श्रोते आणि श्रोत्यांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाची आवश्यकता याचे बहारदार वर्णन माऊलीने अवधान दिजे या संदर्भाने ज्ञानेश्वरीत केले आहे. वक्ता व श्रोता यामधील सुसंवादामध्ये प्रगल्भ श्रोते, अवधानी श्रोते यांचा फार मोठा वाटा आणि फार मोठी भूमिका वक्त्याला यशस्वी वक्ता करण्यासाठी कारणीभूत ठरते. म्हणून ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना नेहमी वंदन करत आली आहे. माऊली म्हणते, वक्ता वक्ता नव्हे श्रोते विना. आज कोरोना महासंकटामुळे एका सभागृहात आपण जाणकार श्रोते व मी आपला एक वक्ता म्हणून सुसंवाद करण्यासाठी एकत्र आलो आहोत असा मनोहारी प्रसंग नाही. मात्र आधुनिक तत्वज्ञानाला नमस्कार केला पाहिजे, धन्यवाद दिले पाहिजे. कोरोनाग्रस्त असताना लवकरच येणाऱ्या आषाढ महिन्यातील वाऱ्या आणि पालखीचा उल्लेख टाळता येत नाही. या वारीचे सुरेख वर्णन संत नामदेव करतात. नामदेव महाराज म्हणतात, आजी महासुखे सृष्टी भरली भाग्यवंती, जालिसे विकृती पापा तापा. यातली सगळी सृष्टी ही भाग्यवंत होते कारण वाऱ्या सुरू होतात आणि या वाऱ्या यायला लागल्या की स्वतः विठ्ठलाला महासुख प्राप्त होतं. आणि अशा या प्रासादिक वातावरणामध्ये विकृती जाते. जालिसे म्हणजे जाते आणि ही विकृती म्हणजे नैराश्य. या नैराश्याबरोबर पाप आणि ताप देखील जातो. नकारात्मकता जाण्यासाठी, मनातलं पाप आणि ताप जाण्यासाठी वारी हा उत्तम उपाय आहे. पण 80 वर्षाची ही समृद्ध परंपरा आज पहिल्यांदाच खंडित होत आहे. वैष्णवांचा मेळा नाही आणि इंद्रायणीचा काठ सुना अशा या परिस्थितीमध्ये तुमच्यातले देखील काही विठ्ठलाचे डिंगर म्हणून वारकरी असाल. विठ्ठलाचे डिंगर म्हणजे विठ्ठलाचे भक्त. तुमच्यातले देखील काही विठ्ठल भक्त वारकरी वारीमध्ये जायला मिळाले नाही म्हणून निराश झालेले असतात. वारीमध्ये ज्यांना जाता येत नाही अशा ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी संत सावता माळी स्वकर्मात रत व्हावे असा संदेश देणारा अभंग म्हणतात. सावता माळी म्हणतात, सातत्याने केला मळा विठ्ठल देखियेला डोळा. ज्ञानेश्वर माऊली देखील असं म्हणते की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुंबांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. अर्थात आपल्या कर्तव्याचे पालन हीच जणू फुले, ही कर्तव्य फुले
ईश्वराला अर्पण केली की समाधान लाभते आणि सकारात्मकता आपोआपच येते. म्हणून कोरोना अवस्थेमुळे वारीमध्ये यंदा जायला मिळाले नाही याबद्दल निराश न होता आपली कर्तव्य सुमने विठ्ठल माऊलीच्या चरणी अर्पण करा आणि वारीमध्ये गेल्याचं सुख मिळवा. त्यामुळे नैराश्य येणार नाही. या नैराश्याला पळवण्यासाठी ज्या कर्तव्यांची आपण अपेक्षा केली आहे त्या तो सगळा उपक्रम, त्या सगळ्या पारायणाचा उपक्रम आपण करावा अशी मी या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करतो. बंधूंनो आणि भगिनींनो, शेवटी आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी वेदातली एक अतिशय समर्पक अशी प्रार्थना आहे. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. अर्थात परमात्मा जो दयामय आहे तो आम्हा सर्वांचं रक्षण करतो, तो आमचं सर्वांचं पालन करतो. आम्ही सर्वांनी एक होऊन एकत्र येऊन पराक्रम करावा, आमचा पराक्रम यशस्वी व्हावा यासाठी परमेश्वराने आम्हाला बल द्यावे, सकारात्मकता द्यावी, आमच्याकडून हे कार्य करून घ्यावे, आमचे ज्ञान तेजोमय व्हावे आणि आम्ही कधीही कोणाचाही द्वेष करू नये या विचाराने प्रेरित होऊन आपण आज एक संकल्प करू की कधीही आम्ही निराश होणार नाही. या सोहळ्याच्या निमित्ताने आपण अंधारावर मात करणाऱ्या प्रकाश किरणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, निराशा पळवणार आहोत. मला काही कवितांच्या ओळी आठवतात. नको दुरावा नात्यांमधला किलबिश सारी जगता, स्नेहादराने जगता येते क्षण आनंदी वेसून घे. हे आनंदाचे क्षण वेचण्यासाठी मन सकारात्मक असणं अत्यंत आवश्यक आहे. ते आपले मन सकारात्मक होईल आणि हो अशी ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना करून मी इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय राठोड साहेब. आपण जे विविध विषयांवरती जे बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. पुनश्च धन्यवाद. यानंतर आपल्या प्रथम सत्राची समाप्ती होत आहे. या प्रथम सत्रानंतर द्वितीय सत्रात आपण लगेच सहभागी होऊ शकतात किंवा आपल्या सवडीनुसार देखील आपण द्वितीय सत्रामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यासाठी आपणाला आपल्या ग्रुपवरती टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती 2 लिंक दिलेल्या आहेत. त्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या लिंकवर क्लिक करून आपण दुसऱ्या सत्रामध्ये सहभागी होऊ शकतात. आपण त्या लिंकवरती क्लिक करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.